गावाकडे बघितलं तर अशी मूर्ती भेटत नाही, तिथे पंचमुखी बोलतेस ना, पाच फणीचा नाग भेटतो. प्रत्येक व्हिडिओ मध्ये, प्रत्येक व्लॉग मध्ये तुम्हाला मिंटोला पाहायला भेटणार. भांडण होतं दादा, ते मिंटोच्या पोरग्यानं त्याला डिवचलं, काहीतरी पळवलं त्याला दिल्याशिवाय तो शांत बसणार नाही. कधीपासून त्याचं काव 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 सुरू आहे. दे त्याला एकदा दे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार सुद्धा आहे. सो आज आपण नागपंचमीची पूजा आणि शंकराच्या पिंडाचा अभिषेक सुद्धा करणार आहोत. आणि आता तुम्ही पाहू शकता वातावरण भरपूर ढगाळ झालेलं आहे, जोरात पाऊस पडण्याची शक्यता आहे आता. आणि इथे पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे, सगळं साहित्य काढून ठेवलंय, इथेच अभिषेक करायचा आहे. आणि नागपंचमीला कानोले बनवतात, सो त्याची सुद्धा तयारी इथे झालेली आहे. आता फक्त कानोले तयार करायचे, त्याचं कानोलेचं सारण झालेलं आहे तयार आपलं. हे काय टाकायलास? ज्वारीच्या लाह्या लागतात ना नागपंचमीला. पहिल्यांदा बनवायलास का? हा आलं? अरे हा, बंद कर ना, तू उडायला. नाही पूर्ण उडायला पाहिजे ना. अगं बंद कर म्हणजे कुकरचं बंद कर. गावाकडे बघितलं तर अशी मूर्ती भेटत नाही, तिथे पंचमुखी बोलतेस ना, पाच फणीचा नाग भेटतो शंकराच्या पिंडी भोवती. आणि आता शंकराची पिंड नसतेच काय, फक्त नाग म्हणजे नागच असतो. तिथे आपल्याकडे तशी भेटत नाही. जशी आता शंकराच्या पिंडीचा अभिषेक पहिला सोमवार आहे ना, इथंच ठेवू ना, तेच की देवाऱ्यातच ठेवू ना, इथंच करतेस ना, एकाच जागेवर कर. शिवमूठ म्हणजे दर सोमवारी, आज सोमवारी हे असते रे, शिवमूठ, तांदूळ, मूग, जवस. अच्छा, आज शिवमूठ तांदूळ आहे. ते शंकराला चढवतात का? आला बघा मिंटो आमचा पुन्हा. प्रत्येक व्हिडिओ मध्ये, प्रत्येक व्लॉग मध्ये तुम्हाला मिंटोला पाहायला भेटणार. मिंटो, हे मिंटो, काय त्याला खायला आज मिंटोला? देऊया ना, अजून करायचंय कानूले. कानोले जसं काही खाणारच आहे तो. नागपंचमीची पूजा आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवारची पूजा सुद्धा झालेली आहे. आता आपण कानोले बनवायला घेऊयात. कानोलेला करंजी सारखं बनवायचं असते ना? आपल्याकडे म्हणजे हेच बनवतात, कानोलेच बनवतात. प्रत्येक भागच्या पद्धती वेगळ्या असतात. कानोले आणि मोदक त्याचं सारण एकच असतं आणि गव्हाचंच बनवतात मोस्टली, फक्त त्याचा शेप वेगळा असतो. कानोले करंजी सारखं बनवतात आणि मोदकाचा शेप वेगळा असतो. मज्जा सुरू आहे दोघांची, खारुताईची आणि कावळ्याची. भांडण होतं त्यांची. भांडण होतं दादा, ते मिंटोच्या पोरग्यानं त्याला डिवचलं, काहीतरी पळवलं त्याला. साळुंकी पण आली होती, बघितलीस ना? नाही, ते नाही बघितलं मी. आता गेले ना? नाही, आता नाही बघितलं. आता होती की कानोले किती वेळ ह्याला उकड द्यायची? आता उकड काय 5-10 मिनिट. अजून ते पीठ बाकी आहे, तिथं गोळे बाकी आहेत. आणि खारुताई आपली मस्त बसून खाते.
मिंटी काही करत नाही, ती मिंटीची पोरच लय आगाव आहे. ती चिमण्यांना पण डिवचतात, सगळ्यांनाच डिवचत बसतात. काय मिंटो, हे घे देतोय, थांब देतो तुला, ओरडू नकोस. आता कुठे पळतोयस? हैदर खा आता. कधीपासून काव 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 सुरू आहे. खा आता मिंटो, ये. बघ दिलंय, ये. आता नाही येणार. कधीपासून नुसतं काव 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 सुरू आहे. किचन मध्ये आलोय तेव्हापासून काव 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 चालूच आहे त्याचं. त्याला काहीतरी खायचं आहे, त्याला भूक लागली. आता घेतलं बघ मम्मी त्यानं, खायला लागलाय आता. खा. काय नैवेद्यामध्ये कानोले, शेंगदाण्याची चटणी, ही कांद्याची चटणी आहे, भात, दही. त्याला दिल्याशिवाय तो शांत बसणार नाही. कधीपासून त्याचं काव 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 सुरू आहे. दे त्याला एकदा, दे. घे आता, खा मिंटो. दिलंय ना आता. असं नाही येणार तो. आता आत गेले की नाही. खारुताई कुठे पळाली आहे? ये आत ये. तो खातोय त्याचा, तो येऊन गेला बाईक तसा. कांदे खा आता. पळाला, उडून गेला. खारुताई ती घाबरायला लागल्या. ती घाबरत्या, ती थांबत नाही. आपण आले की ती घाबरत्या. चला, देवाला सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे. आता मी सुद्धा जेवून घेतो आणि तुम्हाला भेटतो पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.